नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या संदर्भात। मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आता लागू झालेलं आहे। विद्यापीठाच्या संदर्भात आणि महाविद्यालयाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास आता BA भाग 1 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन सिलेबस विविध विद्यापीठांनी सेट केलेले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA भाग 1 चं सिलेबस आता सेट झालेला आहे। मागल्या सत्रामध्ये PGला 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं होतं। नव्याने का होईना पण आपल्याला महाविद्यालयामध्ये BA भाग 1 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे। त्यानुसार आता सिलेबस आलेला आहे, तो आपल्याला स्वीकारायचा आहे। त्या पद्धतीने आपल्याला अध्ययन करायचं आहे आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने सेट केलेला सिलेबस BA भाग 1 मराठी आणि मराठी वाङ्मय या विषयासंदर्भात आपण चर्चा करूया। मित्रांनो, एखादी गोष्ट नवीन येत असताना ती निश्चितच आपल्याला कठीण वाटते, कारण तिचा वापर आपण अजून केलेला नसतो। पण जेव्हा तिचा स्वीकार करतो, आनंदाने स्वीकार करतो आणि जेव्हा ती रुळायला लागते तेव्हा ती आपलीसी होते, ती आवडायला लागते। NAPच्या संदर्भात सुद्धा असंच होईल। आज आपण जे शिकतो आहे, जो आपला विद्यार्थी शिकतो आहे, तो विद्यार्थी उद्या जाऊन त्याच्याकडे विविध कौशल्य तो आत्मसात करेल आणि आपल्या पायावर उभा होईल। रोजगाराच्या विविध संधी त्याला उपलब्ध होतील आणि तो कौशल्ययुक्त जीवन जगेल। या दृष्टीने मराठी अभ्यास मंडळाने अत्यंत चांगला सिलेबस सेट केलेला आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया की BA भाग 1 ला मराठीसाठी काय सिलेबस आहे। BA भाग 1 ला मराठी साहित्यासाठी कोणता सिलेबस आहे। बरं, हे दोनच विषय आता अभ्यासायचे आहे का, की या व्यतिरिक्तही जेव्हा मराठी विषयाच्या संदर्भात आपण बोलतोय तेव्हा या मराठी आणि मराठी साहित्य या विषयाच्या व्यतिरिक्तही मराठी विषय आणखी शिकायचा आहे का? मराठी विषयाचं प्राध्यापकांना वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या विषय घेऊन अध्यापन करायचं आहे का? तर हो, आतापर्यंत आपण मराठी आवश्यक आणि ऐच्छिक विषयामधला मराठी वाङ्मय हे दोनच विषय विद्यार्थ्यांना आपण UG लेवलवर शिकवत होतो। आता मात्र मित्रांनो, NAP 2020 नुसार नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठी आता आवश्यक विषय राहिलेला नाही आहे। खरं म्हणजे सगळेच विषय आता ऐच्छिक झालेले आहेत। तर त्या ऐच्छिक विषयांमध्ये मराठी भाषा हा सुद्धा एक विषय आहे आणि मराठी साहित्य हा सुद्धा एक विषय आहे। खरं म्हणजे दोनही विषय आता ऐच्छिक झालेले आहे। या दोन विषयाव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आणखी 2 मराठीशी संलग्नित विषयांचं अध्यापन करायचं आहे। हे कसं करायचं आहे, याचा सिलेबस कसा आहे, हे आपण या निमित्तानं पाहूया। मित्रांनो, BA भाग 1 सेमिस्टर 1 आणि त्यामधील मराठी भाषेच्या संदर्भात आपण बोलूया। मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे किंवा जे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे मोठे बंधू असेल, मोठ्या भगिनी असेल, ज्यांचं फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल झालेलं आहे, त्यांचं तुम्ही बघितलं असेल की त्यांना एकूण 5 विषय होते। 2 कंपल्सरी राहायचे आणि 3 विषय ऐच्छिक राहायचे। कंपल्सरी विषयामध्ये मराठी राहायचा, इंग्रजी राहायचा आणि ऐच्छिक विषयामध्ये मग पॉलिटिकल असेल, सोशलॉजी असेल, मराठी लिटरेचर असेल, इंग्रजी लिटरेचर असेल, मानसशास्त्र असेल, होम इकॉनॉमिक्स असेल, असे अनेक विषय राहायचे। त्यापैकी 3 विषय त्यांचे ऐच्छिक विषय राहायचे। असे एकूण 500 गुणांचे 5 विषय 3 इयर डिग्री कोर्सला शिकवले जायचे। मित्रांनो, आता मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये थोडं परीक्षा पद्धती बदललेली आहे आणि त्यामुळे यामध्ये विषयसुद्धा अधिकचे आलेले आहे, वेगळे आलेले आहे। आणि म्हणून मग ज्या पद्धतीने MA लेवलला आपण एका विषयाचे अनेक विषय घेत होतो आणि तिथे अभ्यासपत्रिका असं नाव होतं, आता BA लेवलला सुद्धा अभ्यासपत्रिका असं नाव आलेलं आहे। हा बदल आपण प्रामुख्याने लक्षात घेऊया। मित्रांनो, आपण मराठीच्या संदर्भात विचार करत असताना मराठी हा विषय घ्यायचा का, तर
BA फर्स्ट इयरला 3 विषय घ्यायचे आहे. ते 3 विषय मेजर असेल किंवा मायनर असेल, ते 3 विषय आपल्याला घ्यायचे आहे. उदाहरणार्थ इंग्रजी असेल, उदाहरणार्थ MLT असेल, उदाहरणार्थ हिस्ट्री असेल किंवा हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा जॉग्राफी असेल किंवा आणखी कोणतेही 3 विषय आपल्याला घ्यायचे आहे, जे की सेकंड इयरला गेल्यानंतर यापैकी एक विषय बाद होईल आणि 2 विषयापैकी एक मेजर विषय राहील आणि एक मायनर विषय राहील. फर्स्ट इयरला मात्र या 3 विषयापैकी काही मेजर आणि मायनर अशा पद्धतीने राहील. एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला फर्स्ट इयरला 3 विषय घ्यायचे आहे. जे काही आपल्या महाविद्यालयामध्ये जेवढे काही विषय असतील तेवढ्या विषयापैकी 3 विषय घ्यायचे आहे. त्या विषयाला आपण मेजर किंवा मायनर विषय म्हणूया. ठीक आहे. जेव्हा आपण NEP 2020चा कॉलम बघतो त्यामध्ये व्हर्टिकल A आणि B मध्ये मेजर मायनरचा उल्लेख आहे आणि या मेजर मायनरमध्ये आपल्याला मराठी विषय घेतला असं समजूया आणि त्या मराठी विषयाचा सिलेबस आता पाहूया. आता मराठी विषय, मराठी भाषा अशा पद्धतीने तो एक विषय राहणार आहे. याला आपण DSC अशा पद्धतीने संबोधूया. DSC मराठी भाषा. आता मित्रांनो मराठी भाषेचा काय सिलेबस आहे, तर मराठी भाषेला अभ्यासपत्रिका 1 म्हणूया. ज्या मराठी भाषेचा सांकेतांक नंबर आहे 639. याला आपण मराठी भाषेची अभ्यासपत्रिका 1 आता अभ्यासूया. या अभ्यासपत्रिका 1 साठी त्या अभ्यासपत्रिका 1चं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे, तर त्याचं शीर्षक आहे भाषा, समज आणि स्वरूप. पहा मित्रांनो, तुम्हाला BA भाग 1ला मराठी विषयासाठी जी अभ्यासपत्रिका 1 राहणार आहे त्या अभ्यासपत्रिकेचं टायटल आहे भाषा, स्वरूप आणि समज. आणि भाषा, स्वरूप आणि समज या अभ्यासपत्रिकेसाठी कोणतं पुस्तक तुम्ही अभ्यासणार आहे, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेलं भाषा विवेक 1 नावाचं पुस्तक तुम्ही या अभ्यासपत्रिकेसाठी अभ्यासणार आहे. भाषा विवेक या पुस्तकातील 1 ते 6 लेख या पहिल्या सेमिस्टरला भाषा, समज आणि स्वरूप या अभ्यासपत्रिकेसाठी आपल्याला अभ्यासायचे आहे. याचं गुणदान कसं राहणार आहे, तर मित्रांनो नवीन धोरणानुसार 60+40 60 मार्कांची परीक्षा जे विद्यापीठ घेईल आणि 40 मार्क हे महाविद्यालय लेवलवर दिल्या जाईल. यासाठी काय राहणार आहे, तर 40 मार्कमध्ये हे खऱ्या अर्थानं अंतर्गत मूल्यमापन आहे. तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये जो काही आपल्याला सिलेबस आहे फर्स्ट इयरचा, जे काही भाषा विवेक नावाचं पुस्तक आहे आणि त्यामधलं 1 ते 6 प्रकरणं आपण पहिल्या सेमिस्टरला अभ्यासणार आहोत, त्या 1 ते 6 प्रकरणातील त्या प्रकरणावर आधारित गृहपाठ हा 20 मार्कांचा राहणार आहे. आणि 20 मार्क हे आपल्याला 1 ते 6 प्रकरणावर वस्तुनिष्ठ प्रश्नांवर राहणार आहे. जे की आधीच्या म्हणजे मागल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न हे 80 मार्कच्या सिलेबसमध्ये राहायचे, 80 मार्कच्या गुणदान पद्धतीमध्ये राहायचे. आता तिथे 80 ऐवजी 60च झालेले आहे आणि तिथे 60च मार्कचा प्रश्न येणार आहे. 4 प्रश्न 12 मार्कचे येणार आहे. प्रत्येक दीर्घोत्तरी प्रश्नाला 12 मार्क, बारचूक 48 आणि 2 लघुत्तरी प्रश्न, एका लघुत्तरी प्रश्नाला 6 मार्क, साइन 2 12, 48 + 12 60. 60 मार्कची परीक्षा आपल्याला विद्यापीठाला द्यावं लागेल आणि 40 मार्क हे महाविद्यालय लेवलवर आपल्याला मिळतील. अर्थात गृहपाठ केल्यानंतर, अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्नांची अचूक आणि योग्य उत्तरे दिल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो, हा झाला आपल्या BA भाग 1च्या मराठी विषयाचा सिलेबस. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला मराठी विषयाशी संबंधितच सेकंड लँग्वेज म्हणून, कारण फर्स्ट लँग्वेज इंग्रजी, सेकंड लँग्वेज म्हणून आपल्याला दुसरं घ्यावं लागेल AEC ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स. AEC म्हणजे क्षमतावर्धित अभ्यासक्रम. हा सुद्धा आपल्याला महाविद्यालयामध्ये शिकायचा आहे. हा मराठी विषयाशी संबंधित आहे, तो आपल्याला अभ्यासक्रम शिकायचा आहे. मित्रांनो हा 50 मार्कसाठी आहे. 30 मार्क हे या विषयाशी संबंधित म्हणजे विद्यापीठ परीक्षा घेईल आणि 20 मार्क हे याचे अंतर्गत मूल्यमापनाचे.
आणि या 30 मार्कसाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर अभ्यासपत्रिका 1 यामध्ये सुद्धा आहे. अभ्यासपत्रिका 1 त्याचं नाव आहे लेखन कौशल्य. लेखन कौशल्यावर आधारित AEC एबिलिटी एन्हान्समेंट कोर्स यावर 50 मार्कची परीक्षा होणार आहे. त्यापैकी 30 मार्क ही लेखी परीक्षा होणार आहे आणि 20 मार्कचे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. आणि यासाठी पुस्तक जे विद्यापीठाने नेमलेलं आहे ते मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, जे की बोलीभाषेमध्ये त्यांचं हातखंडा आहे, प्रसिद्ध वक्ते म्हणून आहे, अभ्यासक म्हणून ते नावाजलेले आहे, अत्यंत सुस्वभावी असं व्यक्तिमत्व आहे, जे काशीनाथ बराटे सर आहे, जे आपल्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहे. त्यांनी संपादित केलेलं लेखन व संभाषण कौशल्य हे पुस्तक आपल्याला या अभ्यासपत्रिकेसाठी अभ्यासायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण बोलत होतो, पुन्हा एकदा सांगतो, आपण बोलत होतो मराठी या विषयाशी संबंधित असणाऱ्या AEC या अभ्यासक्रमासंदर्भात, जे की 50 मार्कसाठी आहे. 30 मार्कची विद्यापीठ परीक्षा घेईल आणि 20 मार्क हे आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचे राहील. या अभ्यासपत्रिका 1चं नाव आहे जीवन लेखन कौशल्य आणि लेखन कौशल्यासाठी डॉक्टर काशीनाथ बराटे सरांनी संपादित केलेलं लेखन व संभाषण कौशल्य हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपले NEP मधले 2 विषय झालेले आहे. आता तिसऱ्या विषयाकडे वळूया, जे की मराठी विषयाशी संबंधित आहे. तो मराठीच्या प्राध्यापकांनीच शिकवायचा आहे, त्याचं प्रात्यक्षिक करून घ्यायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विषय अभ्यासायचा आहे, त्याचं तुम्हाला वर्क करायचं आहे. कारण हे वर्क जीवनाचं कौशल्य आपल्याला साध्य करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तिसरा विषय आहे SEC स्किल एन्हान्समेंट कोर्स, म्हणजेच कौशल्य विकास अभ्यासक्रम. मित्रांनो, SEC हे सुद्धा आपल्याला 100 मार्कचा विषय आहे. या अभ्यासपत्रिका 1 मध्ये जीवन कौशल्य असं या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे, जीवन कौशल्य. ठीक आहे, आता जीवन कौशल्य हे कशामधून शिकायचं तर डॉक्टर काशीनाथ बराटे सर यांनी संपादित केलेल्या लेखन व संभाषण कौशल्य या पुस्तकामधून ते शिकायचं आहे. हा विषय किती मार्कसाठी राहणार आहे तर 100 मार्कसाठी राहणार आहे. 100 मार्कमध्ये काय काय राहणार आहे तर प्रात्यक्षिक 50 मार्कसाठी राहणार आहे आणि अंतर्गत मूल्यमापन हे 50 मार्कसाठी राहणार आहे. यामध्ये प्रात्यक्षिकमध्ये एखादा प्रोजेक्ट अशा पद्धतीचा कदाचित अपेक्षित असावं, तर हे 50 मार्क प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापन 50 मार्क अशा पद्धतीने 100 मार्कचा हा विषय आपल्याला राहणार आहे, तो शिकावा लागणार आहे. मात्र हे सगळे 100 मार्क हे विद्यापीठ लेवलवर आपल्याला मिळणार आहे. या विषयाची परीक्षा विद्यापीठ घेणार नाही आहे. बरेच विषय महाविद्यालयाने घ्यायचे आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य संक्रमित करायचं आहे. या अनुषंगाने हा विषय विद्यापीठाने लावलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हा झाला मराठी भाषेचा अभ्यासक्रम सेमिस्टर 1. आता सोबतच आपण सेमिस्टर 1 साठी मराठी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम पाहू. आता काल परवापर्यंत म्हणजे मागल्या वर्षीपर्यंत तुम्ही मराठी साहित्य हा विषय ऐच्छिक विषय म्हणून निवडत होते. आता तो ऐच्छिकच विषय झालेला आहे, कारण मराठी आवश्यक हा कंपल्सरी विषय होता, तो सुद्धा आता ऐच्छिक विषय झालेला आहे आणि मराठी साहित्य हा सुद्धा ऐच्छिक विषय झालेला आहे. DSC मराठी साहित्य विषयासंदर्भात आपण पहिल्या सेमिस्टर संदर्भात बोलूया. आता पहिल्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयाला काय लागलेलं आहे, विद्यापीठाने कोणते पुस्तक लावलेले आहे तर विद्यापीठाने डॉक्टर अशोक इंगळे सर, डॉक्टर प्रफुल्ल गवळी सर, डॉक्टर श्रीकृष्ण पद्मने सर यांनी संपादित केलेलं अर्वाचीन मराठी कविता नावाचं पुस्तक, कविता संग्रह म्हणजे संपादित केलेला तो कविता संग्रह आहे, हे या अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. BA भाग 1च्या सेमिस्टर 1 साठी मराठी साहित्य या विषयासाठी अर्वाचीन मराठी कविता अशा पद्धतीचं संपादित केलेला कविता संग्रह BA भाग
1ला सेमिस्टर 1ला अभ्यासक्रमाला लागलेला आहे, तो आपल्याला शिकवायचा आहे, शिकायचा आहे. यासाठी किती मार्क? तर तेच 60 + 40. 60 मार्कची परीक्षा होईल विद्यापीठाची आणि 40 मार्क हे आपले अंतर्गत मूल्यमापनाचे राहील. याचा सुद्धा गुणदान पद्धती त्याच पद्धतीने 12 मार्कचा एक प्रश्न, तर 4 प्रश्न राहील, 12 चूक 48. 6 मार्कचे 2 लघुत्तरी प्रश्न, 6 2 12, 48 + 12 60 मार्क. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहे तर वस्तुनिष्ठ प्रश्न हे अंतर्गत मूल्यमापनामध्ये महाविद्यालयीन स्तरावर आपल्याला द्यायचे आहे, घ्यायचे आहे, शिकायचे आहे. गृहपाठ 20 मार्कचा आणि वस्तुनिष्ठ प्रश्न 20 मार्क असे 40 मार्क अंतर्गत मूल्यमापनासाठी. ठीक आहे मित्रांनो. आता विभाग 1चं सेमिस्टर 1साठी मराठी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. कोणतं पुस्तक लागलेलं आहे? मराठी अर्वाचीन कविता. संपादित कोणी केलेलं आहे? डॉक्टर अशोक इंगळे सर, डॉक्टर प्रफुल्ल गवळी सर, डॉक्टर श्रीकृष्ण पद्मने सर या तिघांनी, अर्थात हे मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत. या मंडळींनी हे पुस्तक संपादित केलेलं आहे. हे आपल्याला 60 मार्कसाठी सेमिस्टर 1ला विभाग 1ला शिकायचं आहे. ओके मित्रांनो. आता आपला विभाग 1चा सेमिस्टर 1चा सिलेबस या ठिकाणी संपलेला आहे. आता वळूया आपण विभाग 1च्या सेमिस्टर 2कडे. सेमिस्टर 2ला मराठी भाषा DSC मराठी भाषेसाठी कोणती अभ्यासपत्रिका आहे? त्या अभ्यासपत्रिकेचं नाव काय आहे? तर त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मराठी भाषेचे वर्तमान. त्या अभ्यासपत्रिकेचं नाव काय मित्रांनो? मराठी भाषेचे वर्तमान. आता हे मराठी भाषेचे वर्तमान सुद्धा भाषा विवेक या पुस्तकाच्या माध्यमातून शिकायचं आहे. पहिल्याही सेमिस्टरला DSC मध्ये भाषा विवेक नावाचं पुस्तक होतं. सेकंड सेमिस्टरला सुद्धा भाषा विवेक नावाचंच पुस्तक आहे. पण पहिल्या सेमिस्टरला त्यामधले 1 ते 6 प्रकरणं अभ्यासाला होते आणि दुसऱ्या सेमिस्टरला त्याच पुस्तकातील 7 ते 12 प्रकरणं अभ्यासाला आहे. सोपं आहे. 6 ते 12 प्रकरणं सेकंड सेमिस्टरला, 1 ते 6 प्रकरणं पहिल्या सेमिस्टरला. याची सुद्धा गुणदान पद्धती 60 + 40 अशाच पद्धतीने. आता यामधल्या दुसऱ्या विषयाकडे आपण वळूया, जो की 50 मार्कचा तो आहे AEC एबिलिटी एन्हान्समेंट कोर्स, क्षमतावर्धित अभ्यासक्रम. आता याची अभ्यासपत्रिका 2, सेमिस्टर 2 असल्यामुळे अभ्यासपत्रिका 2. तर याचं अभ्यासपत्रिका 2चं काय आपल्याला सिलेबस आहे? तर संभाषण कौशल्य. मित्रांनो, आयुष्य जगत असताना किंवा आपण शिकत असताना आपल्याला हे सगळे कौशल्य आले पाहिजे, संभाषण कौशल्य आले पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्यानिमित्तानं त्यासाठी विद्यापीठाने हे सगळे कोर्स विभाग 1ला लावलेले आहे. आता हे संभाषण कौशल्य कोणत्या पुस्तकातून शिकायचं? तर डॉक्टर बराटे सरांनी संपादित केलेलं लेखन व संभाषण कौशल्य या पुस्तकामधून ते शिकायचं. आता हा संभाषण कौशल्य हा विषय किती मार्कसाठी आहे? तर तो 50 मार्कसाठी आहे. आता या 50 मार्कचं डिवायडेशन कसं झालेलं आहे? तर 30 मार्कची परीक्षा विद्यापीठ घेईल आणि 20 मार्क हे महाविद्यालयीन लेव्हलवर म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनाचे राहील. 30, 20, 50 अशा पद्धतीने 50 मार्कचा हा सिलेबस राहील. यासाठी सुद्धा 2 क्रेडिट आहे आणि पर वीक 2 तास आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे मित्रांनो. आता वळूया आपण मराठी विषयाच्या संबंधित तिसऱ्या विषयाकडे, जो विषय 100 मार्कसाठी आहे. 50 मार्क अंतर्गत मूल्यमापन आणि 50 मार्क प्रात्यक्षिक. त्या विषयाचं नाव काय आहे? तर त्या विषयाचं नाव आहे SEC स्किल एन्हान्समेंट कोर्स, कौशल्य विकास अभ्यासक्रम. आता कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी अभ्यासपत्रिकेचं नाव काय आहे? तर अभ्यासपत्रिकेचं नाव आहे जीवन कौशल्य. आता हे जीवन कौशल्य हे कुठून शिकायचं? तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बराटे सरांनी संपादित केलेलं मराठी भाषा, रोजगार क्षमता आणि नेतृत्व कौशल्य या पुस्तकातून शिकायचं. पुन्हा सांगतो की
SEC हा 100 मार्कसाठी महाविद्यालयीन लेवलवर होणारा विषय, या विषयाच्या अभ्यासपत्रिकेचं नाव काय, तर जीवन कौशल्य 2, कारण सेमिस्टर 2, जीवन कौशल्य 2. आता हे जीवन कौशल्य कुठून शिकायचं, तर काशीनाथ बराटे सरांनी संपादित केलेल्या मराठी भाषा रोजगार क्षमता आणि नेतृत्व कौशल्य या पुस्तकातून आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, याची परीक्षा विद्यापीठ घेणार नाही, तर महाविद्यालयीन लेवलवर याची 50 मार्क अंतर्गत मूल्यमापन आणि 50 मार्क आपल्याला प्रात्यक्षिकाचे एकूण 100 मार्कचा हा पेपर आहे. याला सुद्धा क्रेडिट आहे आणि याला सुद्धा पर वीक 2 पिरियड घ्यायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण सेकंड सेमिस्टरच्या मराठी साहित्य या विषयाकडे वळूया. आता सेकंड सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयाला कोणता अभ्यासक्रम आहे, तर या विषयाला DSC या मराठी साहित्य या विषयाला अनिल बर्वे यांचं थँक्यू मिस्टर ग्लॉड हे अत्यंत सुंदर आणि प्रत्येकाने वाचावं, आयुष्यभर आपल्यावर प्रभाव गाजवेल, परिणाम करेल अशा पद्धतीचं अत्यंत सुंदर असं पुस्तक थँक्यू मिस्टर ग्लॉड मराठीमध्ये आहे. नाव जरी इंग्रजी असलं तरी पुस्तक हे मराठीमध्ये आहे आणि ये हृदयची ते हृदय घालावे अशा पद्धतीने डायरेक्ट हृदयाला टच होणारं आहे, मन मेंदूमध्ये आयुष्यभर बसणारं थँक्यू मिस्टर ग्लॉड नावाचं नाटक आहे, जे की अनिल बर्वे यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक आपल्याला 100 मार्कसाठी आहे. आता 100 मार्कचं पुन्हा डिवायडेशन कसं आहे, तर 60 मार्कची विद्यापीठ परीक्षा घेईल आणि 40 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाचे राहील. 60 मार्कमध्ये काय राहील मित्रांनो, 60 मार्कमध्ये या नाटकावर 4 दीर्घोत्तरी प्रश्न राहणार आहे. एक प्रश्न 12 मार्कचा, 4 गुणिले 12 12 48 आणि 2 लघुत्तरी प्रश्न 6 मार्कचा एक प्रश्न, असे 2 प्रश्न, 6 2 12 48 + 12 60, म्हणजे 60 मार्क तुमचे विद्यापीठाची परीक्षा झाली. आणि 40 मार्कमध्ये या अनिल बर्वेंच्या थँक्यू मिस्टर ग्लॉडवर गृहपाठ 20 मार्कसाठी आणि यावरच वस्तुनिष्ठ प्रश्न 20 प्रश्न हे 20 मार्कसाठी, असे एकूण 40 मार्क अंतर्गत मूल्यमापनासाठी झालेले आहे. मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणानुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने BA भाग 1चा जो सिलेबस तयार केलेला आहे, मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी साहित्य या 2 विषयाचा जो सिलेबस तयार केलेला आहे, तो सिलेबस अशा पद्धतीने आहे. मला आशा आहे की आपल्याला हा सिलेबस निश्चितच समजला असेल. या सिलेबसच्या माध्यमातूनच आपण BA भाग 1 अधिक चांगल्या पद्धतीने अध्यापन करूया, अध्ययन करूया आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने आपण यश मिळवूया. धन्यवाद.